वैद्य सरांचा परिचय करून देतो। माननीय अनिल वैद्य सर, MA LLB, सेवानिवृत्त न्यायाधीश। त्यांचं शिक्षण MA राज्यशास्त्र, MA मराठी, MA इतिहास आणि LLB नागपूर विद्यापीठातून त्यांनी हे LLB केलेलं आहे। यांनी वर्धा व नागपूर येथे शिक्षण घेतले। नागपूर विद्यापीठाच्या विधी पदवीनंतर सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी 1987 ते 1995 या काळात नागपूर येथे वकिली केली। त्यावेळेस ते अनेक सामाजिक संस्था, राष्ट्रीयकृत बँकेचे विधी सल्लागार होते। वकिली करताना सामाजिक चळवळीत सक्रिय होते। सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी 1993-94 या काळात दैनिक लोकमत व दैनिक जनमत नागपूरमध्ये कायदा विषयावर स्तंभलेखन केले। 1995 ते न्यायाधीशपदी रुजू झाले। त्यांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे इत्यादी न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्य केले। सेवानिवृत्तीनंतर ते महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक महामंडळाचे अनेक वर्षे विधी सल्लागार होते। महाराष्ट्र शासनाच्या बौद्ध विवाह कायदा समितीचे ते सदस्य होते। महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकॅडमी नाशिक येथे त्यांना कायद्यावर बोलण्यासाठी अनेकदा गेस्ट लेक्चर म्हणून पाचारण करण्यात आले होते। त्यांनी कायद्याच्या अनेक कार्यशाळेत भाग घेतला व मार्गदर्शन केले। विविध नियतकालिकात त्यांचे शेकडो वैचारिक लेख प्रकाशित झाले। वयाच्या 21व्या वर्षी त्यांची राहुल ही कादंबरी प्रकाशित झाली। ती फार लोकप्रिय ठरली। त्यांनी सर्वसामान्यांना कायद्याची माहिती व्हावी म्हणून त्यांनी लिहिलेले कायदा हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की त्याच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झाल्या। त्यांनी भारतीय महिला व कायदा, अॅट्रॉसिटी ऍक्ट, धर्मांतरित बौद्ध व न्यायालयाचे निर्णय, ग्रामपंचायत कायदा असे कायद्याची पुस्तके, तर पती पत्नीसाठी रमाईचा आदर्श, धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न इत्यादी पुस्तके लिहिली आहेत। कायदा व सामाजिक विषयावर त्यांची एकूण 19 लोकप्रिय पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। इतर लेखकांच्या अनेक ग्रंथांना त्यांची प्रस्तावना आहे। त्याचबरोबर प्रासंगिक सामाजिक विषयावर त्यांनी वेळोवेळी सडेतोडपणे मत व्यक्त केले। दैनिक सम्राट मुंबई, बहुजन सौरभ नागपूर, लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स इत्यादी अनेक नियतकालिकांनी प्रकाशित त्यांचे लेख केले आहेत। त्यांनी त्यांच्या फेसबुक व व्हॉट्सअप वर सुद्धा सामाजिक विषयावर लेखन केले आहे। त्यांनी अनेक सभा संमेलनात मार्गदर्शक म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे। त्यांना विविध संस्थांनी मानपत्र देऊन गौरवले आहे। त्यांना धम्मरत्न, समाजरत्न, भीमयोद्धा, नागवंशी, मानव सन्मान 2013 इत्यादी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। 2008 ला अखिल भारतीय संविधान परिषद वर्धा येथे मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। लेखक अनिल वैद्य सर हे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे। ते मूळ वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहेत। नागपुरात सुद्धा निवासस्थान आहे, पण ते नाशिक आणि मुंबई उच्च न्यायालयात सामान्य जणांसाठी वकिली करतात। ते नाशिक येथे राहतात। सामाजिक चळवळीत विद्यार्थी जीवनापासून सक्रिय असलेले अनिल वैद्य सर ख्यातनाम साहित्यिक व विचारवंत आहेत। मी त्यांची पुस्तकाची नावे सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे। आतापर्यंत त्यांची प्रकाशित झालेली साहित्य अभ्यासक यांची ग्रंथसंपदा, आंबेडकरी साहित्य अभ्यासक यांची ग्रंथसंपदा, कायदा या पुस्तकाच्या त्यांच्या 16 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। भारतीय महिला कायदा याच्या 3 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत। बौद्ध विवाह कायदा याच्या 2 आवृत्त्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत। धर्मांतरित बौद्ध व न्यायालयाचे निर्णय याच्या 2 आवृत्त्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत। हे पुस्तके नाशिकच्या महाराष्ट्र लॉ एजन्सीने प्रकाशित केले आहेत। त्याचप्रमाणे हिंदू विवाह कायदा की बौद्ध विवाह कायदा की समान नागरी कायदा हे सुद्धा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे। धर्मांतरित बौद्धांच्या आरक्षणाचा गंभीर प्रश्न या ग्रंथाच्या 4 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। बौद्धांच्या आरक्षणासाठी 1990 ला संसदेत झालेल्या चर्चेसहित आहेत। या अॅट्रॉसिटी ऍक्ट या ग्रंथाच्या 11 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत। हे 3 पुस्तकं प्रदीप गायकवाड, समता प्रकाशन, लष्करी बाग, नागपूर 170 चे प्रदीप गायकवाड यांनी प्रकाशित केलेले आहे। यानंतर राहुल कादंबरी
ही सुद्धा ती उपलब्ध नाही आहे सध्या, तरी ती लोकप्रिय ठरली होती. हिंदू कोड बिल ते बौद्ध विहार कायदा, बहुजनांच्या विकासाच्या आरक्षणातील अडथळे उपाय, पती पत्नीसाठी रमाईचा आदर्श आणि भगवान बुद्धांचे उपदेश याच्या 3 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आजची शैक्षणिक सवलत याच्या सुद्धा आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. भगवान बुद्ध आणि उपोषणा ही पण सबळ पुराव्यासहित याच्या 3 आवृत्त्या या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांचे जीवन आणि उपदेश याची सुद्धा आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. विपश्यना म्हणजे काय, गैरसमज व शंकाचे निरसन हे पुस्तक नाशिकच्या नागवंशी प्रकाशनचे सुभाष राऊत यांनी प्रकाशित केलेले आहे. धम्मवर्ग अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 16 बौद्ध धम्माची ओळख हे पुस्तक नाशिकच्या स्वयंदेव प्रकाशनचे प्रोफेसर उमेश पठारे यांनी प्रकाशित केले आहे. धर्मांतरित बौद्ध आणि आत्मसन्मान चळवळ ही ई बुक सुद्धा प्रकाशित झालेली आहे. कमर्शियल कोर्ट ऍक्ट विशाल बुक डेपो प्रकाशन नाशिक यांनी हे प्रकाशित केलेले आहे. ग्रामपंचायत कायदा प्रारूप हे सुद्धा प्रकाशित सुधीर प्रकाशन वर्धा यांनी केलेले आहे. याशिवाय मान्य अनिल वैद्य सरांचे विविध नियतकालिकांमध्ये वेळोवेळी अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. टीव्ही चॅनल व युट्यूब व चॅनल वर सुद्धा भाषण व मुलाखती उपलब्ध आहेत. अनिल वैद्य सरांनी वेळोवेळी उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांवर निर्भीडपणे आपले मत व्यक्त केले आहे. ते त्यांच्या फेसबुक वॉलवर उपलब्ध आहे. खूप मोठा असा परिचय होता आणि तुम्हाला मग समजलंच असेल की सरांचा अभ्यास किती दांडगा आहे. तर मी जास्त वेळ न घेता आपण ज्या उपस्थित त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रबोधन करायचं आहे.